आज पुन्हा एकदा बकासूरची हार. पायरा टॉपचा होता, ड्रायव्हर देखील टॉपचा होता. गाडी पब्लिकने लागली 6 नंबर तासाहून. नेमकं का बकासूरची आज हार झाली असावी? मित्रांनो, आज भव्यदिव्य आजच मैदान पार पडते. शितोळीनगर निमसोड या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान महाराष्ट्र केसरी. आणि या मैदानात सेमी क्रमांक 4 सुटला. या सेमी क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 6 वरती होता बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बकासूर. आणि आज त्याला साथ दिली शहाणा काडतुसने. एक टॉपचा पायरा होता आणि गाडीवर ड्रायव्हर देखील टॉपचे होते, विठ्ठलाना बोधकर. तरीसुद्धा बकासूरची सेमीला हार. नेमकं काय घडलं मित्रांनो? तुमचं मत काय? बकासूरची नेमकी हार का झाली असेल हे देखील तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. पण काही प्रेक्षकांच्या कमेंट्स आहेत त्या आपण बघूया. मित्रांनो, एक सुंदर अशी कमेंट आहे. आजपासून शर्यत बघणं बंद, बकासूर हारल्यावर खूप जिवार लागतं. हेच मित्रांनो बकासूरनं कमावलं आहे. जेव्हा बकासूरची हार होते तेव्हा जवळपास निम्म मैदान खाली होतं आणि लाईव्ह बघणाऱ्या आकड्यातसुद्धा खूप मोठा फरक पडतो. हेच तर बकासूरनं कमावलं आहे. अजून एक मित्रांनो कमेंट आहे. गाडी जर सरळ आली असती तर 100% लागली असते. बकासूरचं स्पीड झेपलं नाही वासराला, वासरू फाट्यात गेलं. यावर मित्रांनो तुमचं मत काय? खरंच काडतुसला शहाणा काडतुसला बकासूरचं स्पीड झेपलं नाही का वेगळं काहीतरी कारण होतं? नक्कीच कमेंट करू शकता. किंग ऑलवेज किंग बकॅडॉन. सुंदर अशी कमेंट. अजून एक सुंदर अशी कमेंट आहे. काय राव, लय स्पीड होतं, लय गाडी पुढे पळत होती, पण काडतुसने तास सोडले आणि त्यामुळे गाडी फॉल झाली. पण विठ्ठलांना इथून पुढे गाडीवर बसवा प्लीज अशी विनंती केली आहे. मित्रांनो, यावर तुमचं मत काय? खरंच काडतुसनं फाटी सोडली का वेगळं काय तर कारण होतं? मित्रांनो, माझं जर मत सांगितलं तर काडतुस देखील चांगला पळाला. शेवटी नशिबाचा खेळ, हार जीत होतच असते. कोणत्याही नंदीला ट्रोल करू नका. अजून एक कमेंट आहे मित्रांनो. तासात एकर धरून गाडी सुटली एकदम चिकटून, तासाला एकदम चिकटून गाडी सुटली असं म्हणणं आहे. काय करल ते तरी वासरू? मित्रांनो, यावर तुमचं मत काय? जर खरंच सुटेल गडबड झाली का? गाडी तासाला चिकटून होती का? हे देखील तुम्ही कमेंट करून सांगा तुमचं मत काय. अजून एक कमेंट आहे मित्रांनो. चूक मान्य केली पाहिजे दादा, बकासूरकडून गाडी दाबली आहे, त्या आदत वासराचा दोष काय? सत्य ते सत्यच. मित्रांनो, यावर तुमचं मत काय? नक्की चूक कोणाची? बकासूरनं गाडी दाबली का काडतुसने गाडी तासात ओढली का गाडी तासाला चिकटून सोडली? नक्की कारण काय हे कमेंट करून नक्की सांगा. माझं म्हणणं एवढंच आहे की कोणालासुद्धा ट्रोल करू नका. ना सुट्टी मेकरला, ना कोणत्या वासराला, ना कोणत्या बैलाला. शेवटी नशिबाचा खेळ, हार जीत होतच असते. लवकरच बकासूरने कमबॅक करावा हेच एक देवाकडे प्रार्थना असेल. पुढच्या मैदानासाठी बकासूर आणि काडतुसला खूप साऱ्या शुभेच्छा. असेच निकाल पाहण्यासाठी आता चॅनलला निकालाचा बादशाह चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला मग भेटूया पुन्हा एकदा अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.